हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण ग्रामरच्या व्हिडिओबद्दल आज पाहणार आहोत. म्हणजे काय तर ग्रामरच्या बाबतीत आपल्या नाउन्सचा जो पार्ट होता तो ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे आणि आपण ॲडजेक्टिव्हसुद्धा पाहिलेले आहेत. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत ॲडवर्ब. आजच्या टॉपिकमध्ये आपण काय पाहणार आहोत तर ॲडवर्ब. वर्ब म्हणजे काय तर ॲक्शन वर्ड्स. वर्ब म्हणजे काय तर आपण जी काही क्रिया करतो, जी काही ॲक्शन करतो त्याला आपण वर्ब म्हणतो. मग ॲडवर्ब म्हणजे काय तर आपण जी ॲक्शन करतो, आपण जी क्रिया करतो त्याच्याबद्दल मोर इन्फॉर्मेशन सांगणं, जास्त इन्फॉर्मेशन सांगणं म्हणजे आहे ॲडवर्ब. ॲडजेक्टिव्ह वेगळा आहे. ॲडजेक्टिव्ह आपल्याला नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतं. एक्स्ट्रा मोर इन्फॉर्मेशन नाऊनबद्दल सांगणं त्याला आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह. आणि ॲडवर्ब म्हणजे काय तर इथे वर्बबद्दल मोर इन्फॉर्मेशन आपल्याला कळते. वर्बबद्दल. ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्बमध्ये डिफरन्स आहे. ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्बमध्ये डिफरन्स आहे. ॲडवर्ब म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की वर्बबद्दल एक्स्ट्रा म्हणजे मोर इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते म्हणजेच ॲडवर्ब. आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर नाऊनबद्दल आपल्याला मोर इन्फॉर्मेशन मिळते त्याला आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ॲडवर्बबद्दल. कशाबद्दल? ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे काय तर ॲडवर्ब म्हणजे वर्बबद्दल किंवा जी काही आपण ॲक्शन करतो त्या ॲक्शनच्या रिलेटेड आपल्याला मिळणारी एक्स्ट्राची किंवा मोर इन्फॉर्मेशन याला आपण म्हणतो ॲडवर्ब. फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर आता एक एक्झाम्पल दिसतंय. वर्ब म्हणजे ॲडवर्ब म्हणजे काय? अँड ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स अस मोर अबाउट अ वर्ब अँड ॲडजेक्टिव्ह ऑर अनादर ॲडवर्ब. An adverb is a word that tells us more about a verb and adjective or another adverb. याला म्हणतो आपण ॲडवर्ब. आता त्याबद्दल आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल्ससुद्धा आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? रोहन एट हिज फूड क्विकली. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे हे? रोहन एट हिज फूड क्विकली. आता एट म्हणजे काय? खाल्लेलं आहे. पास्ट टेन्स आहे याच्यामध्ये. त्याची क्रिया कोणती आहे? खाण्याची क्रिया आहे. पण तो खातो कसा? क्विकली. म्हणून क्विकली हे काय झालेलं आहे? ॲडवर्ब. रोहन एट हिज फूड क्विकली आणि ब्रॅकेटमध्ये काय दिलंय? हाऊ डिड रोहन ईट हिज फूड. रोहन त्याचं अन्न कसं खातो तर क्विकली. खाणे ही एक क्रिया झाली पण ती क्रिया त्यांनी कशी केली म्हणजे खाण्याची क्रिया कशी केली हे सांगणं याला आपण म्हणतो ॲडवर्ब. आणि यामध्ये रोहन एट हिज फूड क्विकली म्हणून क्विकली हे आहे ॲडवर्ब. क्विकली हे आहे ॲडवर्ब. नेक्स्ट एक्झाम्पल आहे मीना रोट अ लेटर येस्टरडे. रोट म्हणजे लिहिणे. लिहिण्याची क्रिया इथे सांगितलेली आहे. कोणाची सांगितलेली आहे? मीनाची लिहिण्याची क्रिया सांगितलेली आहे. पण ती लेटर जे तिने लिहिलेलं आहे ते कधी लिहिलेलं आहे? येस्टरडे. सो येस्टरडे हे काय झालं? ॲडवर्ब. कारण इथे ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय दिलंय? व्हेन डिड मीना राईट अ लेटर? येस्टरडे. तिने जी लेटर लिहिण्याची क्रिया केलेली आहे, लेटर लिहिण्याची जी ॲक्शन केलेली आहे ती कधी केलेली आहे तर येस्टरडे. म्हणून या एक्झाम्पलमध्ये येस्टरडे हा वर्ड आहे ॲडवर्ब. येस्टरडे हा काय आहे? ॲडवर्ब आहे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे मेरीज लॅम्प फॉलोड हर एव्हरीवेअर. मेरीज लॅम्प फॉलोड हर एव्हरीवेअर. इथं तुम्हाला पिक्चर सुद्धा दिसत आहे. येस. वेअर डिड मेरीज लॅम्प फॉलो हर? एव्हरीवेअर. सो एव्हरीवेअर याला काय म्हणतो आपण? ॲडवर्ब म्हणतो. नेक्स्ट फोर्थ वन एक्झाम्पल आहे
ही ऑलवेज शाउट्स ॲट मी. ही ऑलवेज शाउट्स ॲट मी. आता याच्यामध्ये ओरडण्याची क्रिया आहे. शाउट, माझ्यावरती ओरडतो, पण तो कधी तर ऑलवेज. म्हणून इथं ऑलवेज हा जो वर्ड आहे याला आपण म्हणतो ॲडव्हर्ब. ऑलवेज हा वर्ड काय आहे तर ॲडव्हर्ब आहे. अशा पद्धतीने या चारही एक्झाम्पलमध्ये काय पाहिलेलं आहे आपण की जी ॲक्शन आहे, जे वर्ब आहे, जी ॲक्शन आहे ती ॲक्शन कधी झाली किंवा त्या वर्बबद्दल मोर इन्फॉर्मेशन सांगितलेले आहे तर त्याला आपण म्हणतो ॲडव्हर्ब. प्रत्येक ह्याच्यातली जी जी क्रिया आहे, मग ती खाण्याची क्रिया असू देत, लिहिण्याची क्रिया असू देत, फॉलो करण्याची क्रिया असू देत किंवा ओरडण्याची क्रिया असू देत, या प्रत्येक ज्या क्रिया आहेत त्या कधी झालेल्या आहेत हे सांगणं आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा वर्ड म्हणजे तो आहे ॲडव्हर्ब. मग याच्यामध्ये क्विकली, यस्टरडे, एव्हरीवेअर, ऑलवेज हे जे वर्ड्स आहेत याला आपण म्हणतो ॲडव्हर्ब. याला काय म्हणतो ॲडव्हर्ब. आता या ॲडव्हर्बमध्ये सुद्धा काइंड्स ऑफ ॲडवर्ड्स म्हणजे त्या ॲडव्हर्बचे टाईप्स आहेत. मग ते टाईप्स कोणते तर त्या टाईप्सच्या रिलेटेड असणारं एक्झाम्पल म्हणजे त्या टाईप्सचे असणारे एक्झाम्पल्स, त्याचं एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो हा व्हिडिओ तुम्ही रिपीट करून जर ऐकलात, पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ॲडव्हर्ब आणि ॲडजेक्टिव्हमध्ये काय डिफरन्स आहे आणि आपण तो कशा पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो. वर्बमध्ये क्रिया सांगणं, वर्बबद्दल मोर इन्फॉर्मेशन सांगणं आणि नाऊनबद्दल मोर इन्फॉर्मेशन सांगणं म्हणजे नक्की काय याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन मी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब. हे एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो अशाच अपडेटेड इन्फॉर्मेशनसाठी A to Z एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. म्हणजे तुम्हाला अपडेटेड एज्युकेशनल व्हिडिओज, त्याचबरोबर ICTच्या रिलेटेड असणारी डिटेल इन्फॉर्मेशन, प्रोग्रामिंग लँग्वेज, कोडिंग लँग्वेज किंवा MSCITच्या एक्झाममध्ये येणारे अत्यंत महत्त्वाचे 100% असणारे क्वेश्चन्स विथ प्रॅक्टिकल आपण या यूट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत. सो या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा म्हणजे अपडेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहील. थँक्यू.